नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. हदगाव पोलीस स्टेशन इथं धक्कादायक प्रकार समोर आलाय. हदगाव पोलीस स्टेशनचे PSI नंद यांनी आरोपीच्या तोंडावर लघुशंका केल्याचा प्रकार घडलाय. 14 जानेवारी रोजी हदगाव इथं नामविस्तार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये किरकोळ वाद होऊन हदगाव पोलीस स्टेशन इथं एकमेकांवर परस्पर गुन्हे दाखल झाले होते. मात्र 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे 10 वाजता आरोपीला कोणतीही सूचना न देता घरात घुसून शिवीगाळ करून त्यांना हदगाव पोलीस स्टेशन इथं आणण्यात आलं. मात्र PSI नंद यांनी अक्षय कांबळे याच्याकडे 10,000 रुपयाची मागणी केल्याचं त्याने सांगितलं. अक्षय कांबळे यानं 10,000 रुपये न दिल्यामुळे अनेक वेळा त्याला मारहाण केली. शेवटी तू पैसे देत नाहीस असं म्हणत त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचं अक्षय कांबळे यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं. या घटनेमुळे समाजामध्ये मोठी खळबळ उडाली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. काय प्रकार खरं ॲक्च्युली काल जो काही प्रकार घडलेला आहे या प्रकाराबद्दल मला तर खरं काही माहिती नव्हतं. पण सहज मोबाईल चालत असताना दादासाहेबांचा आणि काही महिला सर्व कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ दिसला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याचं वरचं ती ओळ वाचत असताना नंदसाहेब तोंडात मुतले अशी त्याची ओळ होती. आणि मग नेमका विषय काय झाला म्हणून मी दादासाहेबांचं पूर्ण त्याच्यावरचं संपूर्ण बोलणं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर मलासुद्धा दादासाहेबांनी बोलत असताना माझ्यासोबत काही प्रतिष्ठित नांदेडचे लोक होते. मी त्यांना सांगत होतो की दादासाहेब याच्यामध्ये बोलत असलेला एक एक शब्द खरा आणि 100% हा खराच आहे. याच्यामध्ये कुठलीही चुकीचा विषय नाही. कारण याच्या अगोदरसुद्धा माझ्याकडे भरपूर लोकांनी नंदसाहेबाच्या तक्रारी केल्या आणि नंदसाहेबाच्या तक्रारी यायल्यात म्हणून मी नंदसाहेबाला सुद्धा स्वतः येऊन बोललो. त्याच्यानंतर नंदसाहेबाला तर बोललो मी दिघे साहेबांना सुद्धा सांगितले की साहेब एक दिवस नंदसाहेब तुम्हाला घेऊन कुठेतरी जातील, एक दिवस त्यांच्यावर अँटी करप्शनची रेड पडेल. आत्ता त्या मुलानं सांगितल्याप्रमाणे नंदसाहेब अगोदर ज्या व्यक्तीला ठाण्यात आणतात त्या व्यक्तीच्या घरच्या परिस्थितीची अगोदर ते जाणीव करून घेतात. त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि त्या 6 जणांपैकी 7 जणांपैकी श्रीमंत कोण आहे अशा व्यक्तीला ते जास्त मारतात. याच्या अगोदरसुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत. जसं की आपण बघतो एखाद्या आमदारा खासदाराकडे गेल्याच्या नंतर त्यांचे जसे की आपल्याला माहीत असेल बुवा कुठं मंत्रालयात गेल्याच्या नंतर 2% 3% फलाण्या कामाचे रेट असतात, तसं नंदसाहेबाच्या कलमाचे रेट आहेत. नंदसाहेब प्रत्येक व्यक्तीला एखाद्या 324 300 म्हणजे जशा काही कलमा वाढतील तशा त्यांचा रेट वाढतात. आणि जोपर्यंत तो व्यक्ती पैशाला उशीर करेल तोपर्यंत नंदसाहेबाचा मारही वाढतो. एखाद्या आमदारा खासदाराकडे जेव्हा आपण सर्वसामान्य लोक तक्रार घेऊन जातात तेव्हा नंदसाहेबाचं बोलणं त्यांच्याबद्दल असं असते की कुठल्याही आमदारा खासदाराचा फोन आला तर आमचं काही ते वाकडं करू शकत नाहीत. एखादा कॉल आम्हाला करतात नंतर विसरून जातात. तुम्हाला पैसे दिल्याशिवाय या केसमध्ये काहीही मार्ग नाही असं नंदसाहेब स्पष्ट बोलतात. याच्या अगोदर आमच्याकडे तक्रारी आल्या पण आमच्यापैकी कुठल्या व्यक्तीची आवाज उठवण्याची ताकद झाली नाही. पण या कार्यकर्त्याच्या पाठीमागं दादासाहेबासारखा खंबीर नेता असल्यामुळं आज त्यानं डेअरिंग केली आणि दादासाहेबामुळं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याची डेअरिंग केल्यामुळं पुढे तरी होणाऱ्या घटना कदाचित सर्वसामान्यांच्या टळतील. आमच्या चुकीमुळे आज आम्ही जर याच्या अगोदर असा आवाज उठवला असता तर ही घटना काल आज घडली नसती. पण नंदसाहेबाचा हा उद्रेक नक्कीच या ठिकाणी थांबला पाहिजे आणि दादासाहेबाच्या आणि या सर्व कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून मी 24 तास तुमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी राहतो. मी माझ्या पद्धतीनं माझी शिवसेना, राष्ट्रवादी आणि BJP या तिन्ही नेत्यांना बाबूराव साहेब, प्रताप पाटील चिखलीकर साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊन या ठिकाणाहून भेट घेणार आहे. याच्या अगोदर साई बाबुळकर सारखा या ठिकाणच्या प्रतिष्ठित माणसाची सुद्धा त्यांनी असेच हातकड्या घालून परेशानी केलेली आहे. त्याच्यामुळं आमचासुद्धा आज जीव जळत आहे. त्याच्यामुळं या दादासाहेबाच्या आणि या भैयाच्या आंदोलनामध्ये आम्ही शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत साहेबाला केवळ येथून बदली होणे हा मार्ग नाही. हा व्यक्ती बदली जरी झाला तरी पुढच्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सुद्धा त्रास देणार आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बदली होणं म्हणजे मार्ग नाही. हा व्यक्ती कायद्याचा दुरुपयोग करतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एखाद्या माकडाच्या हातामध्ये हळकून सापडलं की कोठे दुकान लावते की नाही त्या पद्धतीचा माणूस या माकडाच्या हातामध्ये हळकून सापडलेला आहे. त्याच्यामुळं या माकडाचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी स्पष्ट शब्दामध्ये नंदसाहेबाबद्दल बोलतो. नंदसाहेबाचा जोपर्यंत कारवाई होऊन नंदसाहेबाला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत साथ देतो. तुम्ही जरी थकले तरी आम्ही थकणार नाही. आम्ही ही गाडी पुढे ढकलण्याचा, नेण्याचा आणि साहेबाला व्यवस्थित सजा कुठं होईल इथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हा शब्द मी आज दादासाहेबाच्या समोर देतो. काल जो प्रकार झाला तुमच्या कधी लक्षात आलं आणि नेमका काय प्रकार घडला होता?
काल मी नागपूर या ठिकाणी होतो. भीम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा यांचा फोन आला की दादासाहेब हदगाव पोलीस स्टेशनचे PSI नंद यांनी एका छोट्या गुन्ह्यामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गावामध्ये पोलीसची गाडी घेऊन येऊन दहशत निर्माण करून कोणतीही सूचना न देता उलट आम्हाला अटक का करता हा आमचा संविधानिक अधिकार असताना त्यांनी विचारल्यानंतर आरोपींनीसुद्धा त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर प्रत्येकी 10,000 रुपये मागणी केली. सगळे हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला महाग आहेत, रोज मजुरी करून पोट भरतात. त्यांनी प्रश्न केला, साहेब 10,000 कुठून आणून द्यावं, आणि त्यांना मारहाण केली. सांगा कोणाला तरी पैसे द्या. पुन्हा ते बाहेर ड्युटीला कुठेतरी जातो म्हणून जायचे, परत यायचे, पैसे आले का मारहाण करायचे, पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे, मारहाण करायचे. आणि मारहाण करताना त्यांनी एक गोष्ट केली, कारण आपल्या सर्वाला माहीत आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला CCTV कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथं CCTV बसविलेले आहेत त्या ठिकाणी न नेता जिथं CCTVमध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन मारलं, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी मग सायंकाळी आले, त्यांना मारहाण केली. पैसे आले का नाही म्हणले. नंतर त्यांना राग आला आणि रागाच्या भरात अक्षय कांबळे ज्यांच्या तोंडात PSI नंद साहेब मुतले, रागाच्या भरात हा भड्या तू तर लय मारला, त्या तोंडात मुतावं लागते म्हणून त्यांनी त्याच्या तोंडात मुतले असं अक्षय कांबळेने सांगितलेलं आहे. बाकी 5 जणाला बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. आणि दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचे सहकारी यांना तंबी दिली, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारहाण केली तर आम्ही 3 महिने जामीन होऊ देणार नाही. भीतीने यांनी सांगितली नाही. मी तात्काळ नागपूरहून निघालो आणि नंतर यायला नोटीस देऊन काहीतरी सोडलं असं म्हणतात. आणि नंतर याचा मार बघितलं तर मी परेशान झालो आणि स्वतः मी उपजिल्हा रुग्णालय हदगाव या ठिकाणी या सर्वांना घेऊन गेलो. त्या ठिकाणी मेडिकल केले त्यांचं. काल फिर्याद द्यायची होती, त्यांची मानसिकता बरोबर नव्हती. आणि म्हणून आज आम्ही सर्व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते, सर्व आंबेडकरी संघटना, सर्व आमचे मित्रमंडळी, सर्व या ठिकाणी जे पीडित आहेत, ज्यांना नंद साहेबापासून आतापर्यंत त्रास झालेला आहे, असे सगळे पीडितसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी पहिली आमची मागणी आहे की नियमानुसार जी मारहाण केली, जे मेडिकल केले, त्यांच्या तोंडात मुतले, जे त्यांचा आर्टिकल 21नुसार त्यांचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे, त्याच्यावर गदा आणली, त्याच्यानुसार त्यांना बडतर्फ करावं, तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे. ही जर मागणी नाही झाली तर हदगाव तालुक्यात फार मोठा सर्व जे पीडित लोक आहेत, जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत, कारण आकाश आणि हे सुद्धा लिहारी येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठासुद्धा खराब झालेली आहेत. हे तर मला सांगत होता आम्ही पॉयझन पितो. मी त्यांना सांगितलं पॉयझन काही पिऊ नका, आपला बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास आहे, देर आहे मगर अंधेर नाही. कारण इथं पतिव्रतेला त्रास होतो, चिनार लोकांना त्रास होत नाही, आपल्याला त्रास व्हायला म्हणजे आपण पतिव्रतावर सिद्ध आहे. लवकरच कारवाई नाही झाली त्या संदर्भात मान्य या ठाण्याचे API दिघे साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं तुमचं जे काय म्हणणं आहे ती तक्रार द्या. आता आम्ही तक्रार लिहितोय, साहेबाकडे देतो. SP साहेबांसुद्धा आम्ही सर्वजण भेट घेणार आहोत, IG साहेबांसुद्धा भेट घेणार आहोत. आणि रितसर कारवाई नाही झाली तर हदगाव पोलीस स्टेशनवर भव्य असा या ठिकाणी मोर्चा आम्ही काढणार आहोत. यासाठी आज तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. 5 जण नंद साहेब आमच्या गावामध्ये गाडी घेऊन आले. आम्हाला माझ्या घरी आले पहिल्यांदा. माझ्या म्हणले छिनाले चेव लवडे हो, गाडीत बसारे म्हणले तुमच्यावर केस आहे, हे आहे, असं आहे, तेच आहे म्हणले. शिवा दिल्या माय बहिणीवर, माईला झो, बहिणीला झो, तुमच्या 12 बुली चेव असे म्हणले. गाडीत आणले आमच्या. आणि आजी मला एक सोड, मला आणि दुसऱ्या आमच्या 14 जणांच्या घरी अजून गेले. 5 जणाला आम्हाला गाडीत बसवलं. आणि का साहेब म्हणलो आम्हाला कासाठी आले तर तुम्हाला छिनाले चेव, तुम्ही ठाण्याला चला, तुम्हाला सगळं सांगतो, आम्ही सगळं सांगतो. असं आणलं आम्हाला इथं ठाण्याला बसवलं मधात. मग मधात बसवल्याच्या नंतर आम्हाला पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला मारलं. 5 जणाला एका रूममध्ये नेऊन मारलं 5 जणाला. नंतर बाहेर ड्युटी असल्यामुळे ड्युटी आहे म्हणले, बाहेर गेले. बाहेरून डबल आले, अजून एकदा मारलं. डबल दिघे साहेब आलेत. दिघे साहेब म्हणले आम्हाला मारलं का, तर त्याचा कर्मचारी म्हणतो नाही सांगायचं नाही तुम्ही मारले म्हणून, असं दिघे साहेबाला असं म्हणले आम्हाला. नंतर अजून नंदसाहेब आले, अजूनही आम्हाला त्या 5 जणाला मारले एका रूममध्ये नेऊन. आणि लास्टला 10,000 तुमचे पैसे आले नाही, 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या या माणसाला सांगितले होते, तुमचे पैसे आले नाही, तुमची जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले. नंतरही 6 वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग रूममध्ये. माझ्या समोर आले, अलग चौघाला मारल्याच्या नंतर माझा लास्टचा नंबर होता. मला अलग रूममध्ये नेले. तुझ्या बाबाजवळ पैसे जास्त आहेत, तू अलग रूममध्ये ये. माझ्या तोंडाला चेन काले अंगावर इथं थेंब पडले मुताचे, मुतले अंगावर नंदसाहेब
आणि नंतर मेडिकलला वाट लावलं. मेडिकलला सांगल्याच्या नंतर दवाखान्यात वाट लावलं. नंतर सांगितलं तिथं पोलीस स्टेशनला सरकारी दवाखान्यात जर सांगितलं तर तुमची 3 महिने जमानत होऊ देणार नाही, असं तुम्ही तिथं सरकारी दवाखान्यात सांगायचं नाही म्हणले. लघुशंका करताना दुसरा कोणता कर्मचारी होता का सोबत त्यांचा? दुसरा कर्मचारी कोणता नव्हता. ते नाही दरवाजा लावून आम्हाला इकडं आलं. इकडे रूम आहे इकडं, तिकडं त्या रूममध्ये नेले आम्हाला. तर मारलं कोण? साहेब आणि सुरेश साहेब. सुरेश आहे. सुरकुंडे साहेब. लाखादूर तहसील कार्यालयात नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या 22 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार 25 किलोमीटरचा एक क्लस्टर, याप्रमाणे 12 अत्यावश्यक क्लस्टर तात्काळ तयार करून सादर करण्याच्या सूचना सर्व यंत्रणेला देण्यात आल्या. योजनेबाबत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी चर्चा झाल्याचं सांगत आवश्यक निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. मार्च पूर्वी पाणंद रस्त्यांचे 12 क्लस्टर प्रस्तावित करून कार्यवाही गतिमान करावी असे निर्देश देण्यात आलेत. या बैठकीला उपविभागीय अधिकारी निलेश कदम, तहसीलदार वैभव पवार यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन RS गेडाम यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. वाशिम जिल्ह्यातील ऋषीमुनींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ऋषीवट नगरी अर्थातच रिसोड इथं महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर 15 फेब्रुवारी रोजी जागरूक देवस्थान चाफेश्वर भगवान यांची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात काढण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्त्रियांनी भजनी मंडळाद्वारे शिवस्तुती, भक्तिगीत म्हणत आपली भक्ती प्रकट केली. पालखी मार्गावर भाविक महिलांनी आपापल्या अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळीची सजावट करून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. पंकज पिंपळे आणि मित्रांनी पालखीतील भक्तांकरता पालखी मार्गावर थंड पाण्याची व्यवस्था केली होती. प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करत ही पालखी अमरदास बाबा मंदिर ते श्री अप्पास्वामी मंदिरापासून जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफ लाईन, गणेश मंदिर, अष्टभुजा देवी चौकातून आपल्या नियोजित स्थळी श्री चाफेश्वर मंदिर परिसरामध्ये शिवशंकराची महाआरती केल्यानंतर पालखीची सांगता करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. उमरखेड इथं संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराज, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून नाईक चौकातून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहरामधून मोठ्या थाटामाटानं संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे, प्रमुख पाहुणे माजी आमदार विजय खडसे, नामदेव ससाणे, रमेश चव्हाण उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आढे यांनी. बंजारा बांधवांना मी विशेष धन्यवाद करतो की या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या समितीकडून त्यांना पुन्हा धन्यवाद देतो. जय शिवालाल. यांच्या जयंतीच्या निमित्तानं उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील या उमरखेड शहरामध्ये सर्व बंजारा समाज बांधवांनी अतिशय उत्साहात ह्या ठिकाणी रॅली काढली आणि जे काही मार्गदर्शन केलेलं आहे सन्माननीय संत सेवालाल महाराज यांनी, की त्याला अनुकरून आज समाजामध्ये अतिशय परिवर्तन होत आहे आणि जो समाज पूर्वीच्या काळी होता त्याच्यापेक्षा आज कितीतरी शिक्षणामध्ये पुढं आहे. जे काही व्यसन होते त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे, अंधश्रद्धा निर्मूलन झाली आहे आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी सर्व जे काही संत सेवालाल महाराजाचा संदेश होता की सर्व समाजांनी एकत्र यावं आणि त्याच अनुषंगाने आज संपूर्ण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता या ठिकाणी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला. मी माझ्या वतीनं आणि उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं संपूर्ण समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. दहशतवाद विरोधी पथकाकडून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड इथं एकाच वेळी 14 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. दहशतवादी संघटनांच्या संपर्कातून तरुणांचे ब्रेनवॉश करून राज्यात घातपाती कारवायांचा कट रचला जात असल्याच्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीना यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20 विशेष पथकांनी शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून मोहिमेला सुरुवात केली। रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ही तपासणी सुरू होती। संशयितांच्या घरातून कागदपत्र, मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल साधनं जप्त करण्यात आली। काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तपास गोपनीय पद्धतीने सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 8 च्या नगरसेविका खुशबू पवन मेंढे यांनी बैठक भत्ते स्वीकारण्यास नकार दिलाय। सदर भत्त्याची रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग करण्याची मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आली। राजकारणातही समाजकार्य करणाऱ्या नगरसेविका खुशबू मेंढे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। उमरखेड इथं संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। उमरखेड शहरामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची प्रभात फेरीची सुरुवात वसंतराव नाईक चौकातून करण्यात आली। यावेळी संत सेवालाल समितीचे आयोजक, अध्यक्ष आणि बंजारा समाजाचे नेते प्रकाश राठोड यांनी विशेष मेहनत घेतली। उमरखेड शहरात खूप मोठ्या प्रमाणात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या रॅली दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संत सेवालाल महाराज की जय याच्या जयघोषानं उमरखेड शहर नगरी दुमदुमून गेली। कार्यक्रम दरवर्षी याचप्रमाणे आम्ही दरवर्षी जवळपास 10 वर्षापासून कार्यक्रम उमरखेडमध्ये करत आहे। तुम्ही कुठून आलात? उमरखेड काय प्रॉपर पाहिलं इकडे बाहेर मोठ्या प्रमाणात उमरखेडचे लोक आलेले आहेत। जनसमुदाय न्यूज मराठी 24/7च्या माध्यमातून आपल्यासमोर हा सगळा सोहळा आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उमरखेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद जरा बॅक साईड दाखवायचं, बॅक साईड आपण जो पाहतो पाठीमागचा जनसमुदाय बॅक साईडच्या याच्यामध्ये आता महासंघ रोड लागलेला आहे। उमरखेडमध्ये बंजारा समाज हे ऐतिहासिक असा समाजाचा सोहळा या ठिकाणी पाहायला येत आहे। हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। 2023 मध्ये आम्ही उपोषणाला बसले होते नगरपंचायत पेशी। त्यावेळेस प्रशासन असल्यामुळे त्यावेळेस ताडेवार साहेब सीओ होते। त्याने आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की ज्यावेळेस बावडी त्यावेळेस प्रधान्य देऊन महाराजांच्या कार्यासाठी प्रश्न मार्गी लावू। तर आज नगरपंचायत 3 महिने पूर्ण होऊन प्रश्न मिटवण्याच्या मार्गी लागलेले दिसल्या नसल्यामुळे आम्ही परत पत्र दिलं आणि उपोषणाला या ठिकाणी बसलो। तर त्यांना आम्ही जागा दाखवून देत आहे नगरपंचायतची, तरी ती जागा देण्यास तयार नाही। पुढचं काय आपल्या हे राहील अजेंडा? जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। मागणी करावी लागत आहे। हे पहिलं सर्वप्रथम लाजिरवाणी गोष्ट आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक असल्यामुळे हे काम थांबलं होतं, पण आता 3 महिने झालं निवडणुका होऊन आणि याच्यावर बावडी आली। याच्यामध्ये ठराव घेऊन तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी याकरिता नवीन मागणी करून स्वराज्य स्वाभिमानी ब्रिगेडचे कार्यकर्ते, आमचे मित्र माधव शिंदे, बालाजी ढोणे हे बसलेले आहेत। आणि आताच सर्व बावडी विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सर्वजण आले आणि त्यांना विनंती करू लागली तोंडी की आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, पण तुम्ही उठा। तर यांची मागणी अशी होती की जोपर्यंत लेखी देणार नाहीत आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आता बघूया, आपण आतापर्यंत शांततेने हा मार्ग अवलंबला आहे। यानंतर ही मागणी जर पूर्ण होत नसेल तर यापुढे यापेक्षाही भयंकर आंदोलनं करावी लागतील। धुळे शहरातील जुने धुळे परिसरात गढी ते महादेव मंदिर आणि कानोश्री भवन दरम्यान नदीकाठी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आणि काटेरी झुडपांमुळे नागरिक त्रस्त झाले होते। दुर्गंधी, रोगराईचा धोका आणि साप विंचूंचा उपद्रव वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं।
या समस्येबाबत नागरिकांनी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिलं. निवेदनाची तात्काळ दखल घेत महापौरांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून जेसीबीच्या सहाय्यानं स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न तावडे आणि स्थानिक महिलांनी जलद कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलंय. वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नाला आता गती मिळाली अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. मी जुने धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न तावडे. 2 दिवसापूर्वी नवनिर्वाचित महापौरांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की नदी काटेरी झुडपांची दाट हे झालेली आहे, तर लवकरात लवकर ते साफसफाई करण्यात यावी. लगेच महापौरांनी लगेच 2 दिवसात कारवाईचे आदेश दिले आणि आता कारवाई सुरू झालेली आहे. हे सर्व जे काटे हे JCB आलेलं आहे, तर दुपारपासून त्यांनी साफसफाई चालू केलेली आहे. त्याला लागून काटेरी झुडपे आणि तुंबलेल्या गाडी स्वतः महापौर आले आणि ही जी नदी काठची वस्ती आहे काटेरी झुडपे झालेली आहे, तिथं स्वतः महापौर येऊन पाहणी करून गेले आणि तात्काळ त्यांनी लगेच आदेश दिले आणि लगेच दुपारी JCB पाठवून लगेच साफसफाईचं काम चालू केलेलं आहे. तर या निमित्ताने आम्ही महापौरांचे आभार मानतो. माबाई गोकुळ फुलपगारे बोलते. जुनधुळ्यामधून आम्ही BJPचे कार्यकर्ता, सर्व महिला आणि सर्व पुरुष सर्व आम्ही BJPचे कार्यकर्ता आहेत. आज एवढ्या दिवसापासून आज कमीत कमी 10-15 वर्ष होऊन गेले. एवढ्या जणांना भेटलो पण आजपर्यंत कोणी ॲक्शन घेतला नाही. आज आम्ही 2 दिवसा पहिले महापौर मायादेवी मारू परदेशी या ताईंना आम्ही भेटलो आणि लगेच ते 8 वाजेपर्यंत लगेच आल्या पण आणि पाहणी पण केली आणि स्वतःहून सांगितलं की मी हे सर्व काही साफसफाई आणि आज सर्व कामं भागातलं कोणतं बी राहिलं स्वतः या आणि स्वतः आम्ही करू. माझ्या ऑफिसमध्ये स्वतः भिडा तुम्ही सर्व आम्हाला व्यवस्थित सांगितलं आणि आजपर्यंत कोणताच महापौर आलेला नव्हता. आज या ताईंनी जोराने ॲक्शन घेतलं आणि लगेच JCB पाठवलं आणि लगेच साफसफाईचं बी काम चालू झालं. परदेशी बाबा आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो. आणि आज नाही महिलांच्या तर नाही मानल्या पण मला सांगून गेल्या त्या ताईन त्या गल्लीमधले टॉयलेट महिलांच्या 5 वर्षापासून संडास पाडून ठेवलेले पण आता त्यांनी सांगितलं आपण सर्व काही सोय लावू बा महिलांची बी आणि गटरी रस्ता सर्व काही तुंबलेले पडलेले सर्व काही आम्ही काम करू बा सर्व व्यवस्थित. पण काही म्हणजे आजपर्यंत एकदम कोणताच भागात असं काम झालं नाही पण आजपासून आमच्या भागाचं काम चालू केलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मागे रस्ता गिस्ता सगळं सांगितलं सर्व काही सांगितलं. आज काटे साप घुसायचे सर्व या वस्तीमध्ये पण आज साफसफाईचं काम केलं त्यांनी. मच्छर सर्व काही एकदम किटाणू मोठाले नाक साप असं घरात घुसायचो. आम्ही प्रत्येकांना सांगितलं पण आजपर्यंत पाणी करायला आलेच नाही ते इथं. महानगरपालिकाच्या साहेबांना बी भेटलो आम्ही पण निसा पाठवतो उद्या पाठवतो JCB परवा पाठवतो JCB. आम्ही 1 महिना वाट बघितली इथं. धरणगाव चोपडा रोडवरील MIDC मधील भंगार गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ उसळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. शेजारीच महावितरणाचे 132 kVचे सबस्टेशन असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा भाग सुदैवाचा ठरला. धरणगाव, अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात एक दिव्यांग मुलगी आणि तिची आई उपोषण करते. मुलीच्या नावावर काही हक्क आणि प्रॉपर्टी असतानाही काही लोकांनी ती हडप केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या कारणास्तव न्याय मिळवण्यासाठी त्या दोघी आझाद मैदानात उपोषण करतायत. संकेल अनिल डोंगरे आणि चारुशिला संजय डोंगरे यांनी अनेक वर्षांपासून मानसिक आणि आर्थिक छळ केला असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वंशिका उर्फ मानवता डोंगरे यांचे वडील 2003 मध्ये मयत झाले. वंशिका दिव्यांग असल्यानं तिला तात्काळ संरक्षण देऊन शासकीय कमिटी स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ओपन एज्युकेशन NGOच्या माध्यमातून अनिता डोंगरे आणि दिव्यांग मुलगी वंशिका डोंगरे यांचा उपोषण मोहिमेत सहभाग आहे. आझाद मैदान येथे कुमारी मानवता उर्फ वंशिका डोंगरे तिच्यासाठी उपोषणाला बसलेला आहोत. त्याचं कारण असं की जो तिचा कायद्यानुसार तिला जो वारसा हक्क मिळाला पाहिजे होता तो तिला मिळालेला नाही आहे. आज ती 25 वर्षामध्ये आहे आणि आपण बघतोय की ती दिव्यांग आहे. तिला थोडं म्हणजे फार कमी बोलता येतं, मोजक्या शब्दामध्ये तिची मत मांडू शकते, परंतु शोकांतिका
भूमिका आहे की जर तिचा अधिकार असल्यावरही तिला तिच्या घरच्यांनी, म्हणजे चुलत भाऊ म्हणावं की तिची मोठी आई म्हणावं, यांनी तिला त्यांच्या वारसा हक्कातून बेदखल केलं, हे फार चुकीची गोष्ट आहे. आणि सोबतच जे काही अधिकारी वर्ग आहेत, जे तहसीलदार असेल, मंडल अधिकारी असेल, कलेक्टर असेल, आणि जर 7-12 फक्त एकाच व्यक्तीचं नाव येतं तर इथे कुठेतरी ते मॅनेज झालेलं असं आपल्याला दिसून येतं. तर जे आमची मागणी ही आहे की तिला तिचा वारसा हक्काचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टपणा केलेला आहे, तिच्या वडिलांचे जे काही नाव काढलेले आहे, आज तिचे वडील आज आपल्यामध्ये नाही आहे, तर आपल्याला आपण खेद व्यक्त करू शकतो, परंतु तिच्या वडिलाचा जो काही अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे. आणि ती एकटीच त्यांची मुलगी आहे. आणि जे अधिकारी आहेत, भंडारा जिल्ह्याचे असतील, गोंदिया जिल्ह्याचे असतील, वर्धा जिल्ह्याचे असतील, चंद्रपूर जिल्ह्याचे असतील, जिथे जिथे ज्या ठिकाणून तिचं नाव काढण्यात आलं त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ आम्ही कारवाई करावी ही आमची इथून विनंती आहे. सोबतच जे संकेत डोंगरे ज्यांनी हा सगळा कारभार केलेला आहे, स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी स्वतःची लिडरकी सिद्ध करण्यासाठी जर असा प्रकार एका मतिमंद मुलीवर जर अन्याय करता येतो तो फार चुकीचा आहे. त्यासाठी आज आझाद मैदानावरून मी आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करते, तसेच सर्व जनतेला विनंती करते की मानवतेला न्याय देण्यासाठी तात्काळ सर्वांनी मदत करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करते. धन्यवाद. माळेगाव खुर्द गावच्या सरपंच पौर्णिमा पवार यांच्या उपक्रमातून दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 62 विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट्सचं मोफत वितरण करण्यात आले. या किटचं वितरण राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.